तुम्ही पाहाल की केरळच्या पायाभूत सुविधांचे चित्र बदलले आहे. आम्ही गरिबी जवळजवळ नाहीशी केली आहे. केरळ देशातील इतर भागांपेक्षा खूप पुढे आहे. ज्या प्रकारचा सरकार विरोधी प्रचार सुरू आहे तो अकल्पनीय आहे. भाजप बॅकफूटवर आहे. भाजपला काही यश मिळणार नाही. आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला माहीत आहे की हा तुमच्यासाठी किती धावपळीचा काळ आहे. अर्थमंत्री, तुम्ही राज्याबद्दल आर्थिक बाबतीत खूप जागरूक आहात. खरं तर तुम्ही या अर्थाने खूप सावध आहात की तुम्ही वचन दिलं होतं की पेन्शन 1500 वरून 2500 पर्यंत जाईल, पण ती 2000 पर्यंत गेली आहे. आणि तुम्ही विचार केला हे पुरेसं आहे, आम्हाला यापेक्षा जास्त परवडणार नाही. आणि मग निवडणुकीच्या वेळी रोख रकमेचे वाटप करणे हे संपूर्ण देशात यशस्वी ठरत आहे. तुम्ही ते का नाही केलं? ते यशस्वी ठरतं. तुम्हाला चांगलं माहिती आहे, मी आर्थिक पुराणमतवादी म्हणून ओळखला जात नाही. माझी प्रतिष्ठा याच्या विरुद्ध असण्याची आहे. मी कल्याणकारी देयकांच्या बाबतीत खूप उदारमतवादी राहिलो आहे. कल्याणकारी देयकांमध्ये खूप मोठी वाढ, कोविडच्या काळात लोकांना आधार, केरळमध्ये कोणीही उपाशी राहणार नाही याची खात्री केली. प्रत्येकाला मोफत मेडिकेड आणि काळजी वगैरे देण्यात आली. पण मग केरळला मोठ्या पायाभूत सुविधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो, कारण केरळने पूर्णपणे सामाजिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. आणि हा तुटवडा भरून काढण्यासाठी तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रातून किमान 1,00,000 कोटींची गुंतवणूक लागेल, ज्याला नंतर केंद्रीय आणि इतर खाजगी क्षेत्रांद्वारे पूरक पाठबळ मिळेल. तुम्ही हे 1,00,000 कोटी रुपये कसे उभे कराल? तर आम्ही एक आर्थिक नाविन्यपूर्ण उपक्रम केला. TIFB नावाची एक नवीन संस्था, जिने बाजारातून पैसे उभे केले आणि राज्याच्या हमीवर पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली. तर तुम्हाला दिसेल की गेल्या 10 वर्षात केरळच्या पायाभूत सुविधांच्या परिदृश्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालाय. उदाहरणार्थ, तुम्ही एकतर नव्याने बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करत असाल, जसे की राष्ट्रीय महामार्ग किंवा ग्रीनफील्ड रस्ते, जे डिझाईन केलेले रस्ते आहेत. केरळमधील सर्व PWE रस्त्यांचे BMNBC मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. पूल पुन्हा बांधण्यात आले आहेत. तर ही एक अगदी स्पष्ट दिसणारी गोष्ट आहे. आणि अनेक रस्ते खूप प्रतिष्ठित आहेत. जसे की मला आशा आहे की तुम्ही आमच्या हिल हायवेवरून प्रवास कराल. आमचा सी कोस्टल हायवे अजून यायचा आहे. तो नुकताच सुरू झालाय. तर हे एक आहे. दुसरे म्हणजे खात्रीशीर वीज पुरवठा. एक नवीन ट्रान्सग्रिड 2 आणि अनेक औद्योगिक पर्यटन कॉरिडॉर बांधले जात आहेत. तर ही एक मोठी गुंतवणूक आहे. एकूण गुंतवणूक, पायाभूत सुविधांमधील सध्याची गुंतवणूक, केंद्र, राज्य किंवा इतरांची, सुमारे 2,00,000 कोटींपर्यंत येईल. ही खूप मोठी रक्कम आहे. तर लोकांना हे समजतं का की तुम्ही त्यात गुंतवणूक करत आहात आणि त्यामुळे नोकऱ्या मिळतील? कारण सध्या जमिनीवरचे लोक अजूनही केरळबद्दल बोलतात की तिथे नोकऱ्या नाहीत. आणि सर्व तरुण केवळ पश्चिम आशियातच नाही तर युरोप, इस्रायल, जगभरात सर्वत्र जात आहेत. ही एक मोठी गोष्ट असल्याचे दिसते. तरुणांना केरळमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काय करत आहात? हीच समस्या आहे, हेच आव्हान आहे. बघा, आम्ही गरिबांची काळजी घेतली आहे. आम्ही जवळजवळ गरिबी नष्ट केली आहे. आता आणि जर तुम्ही घेतला समजा विकासाचा कोणताही सामाजिक निर्देशांक, जसे की मानवी विकास निर्देशांक किंवा जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे विकास निर्देशांक, केरळ देशाच्या इतर भागांपेक्षा खूप पुढे आहे. उदाहरणार्थ, भारताचा शाश्वत उद्दिष्ट विकास निर्देशांकाचा क्रमांक सुमारे 106 आहे. केरळ 30च्या आसपास असेल. तर अशा प्रकारचा फरक आहे. पण नवीन पिढी सर्व शिकलेली आहे. त्यांच्या नोकरीच्या अपेक्षा खूप जास्त आहेत. ते त्यांच्या पालकांच्या नोकऱ्यांनी समाधानी नाहीत. तुम्ही बघता, अगदी पालक सुद्धा अपेक्षा करत नाहीत की मुलांनी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये काम करावे. तर तुमच्याकडे राष्ट्रीय सरासरीच्या 2 ते 3 पट बेरोजगारीचा विरोधाभास आहे. तर 30,00,000 स्थलांतरित कामगार केरळमध्ये येत आहेत. तर हेच मोठे आव्हान आहे. डाव्या पक्षांकडे काही कार्यक्रम आहे का?
केरळमध्ये दर्जेदार नोकऱ्या निर्माण करण्यासाठी. तेच आव्हाने. तर आम्हाला नवीन पिढीला सांगायचं आहे, हो, आमच्याकडे आहे, गरिबांच्या कल्याणाशी तडजोड न करता. म्हणून आम्ही याला ज्ञान अर्थव्यवस्थेत संक्रमणाचा कार्यक्रम म्हणतो. कोणताही उद्योग नाही, तर असे उद्योग जे चांगले काम आणि चांगला पगार देतील, जे मुळात ज्ञान आधारित उद्योग किंवा कौशल्य आधारित उद्योग किंवा सेवा उद्योग आहेत. आता या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक कशी आकर्षित करायची किंवा तिथल्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन कसं द्यायचं, त्यासाठी 2 आधारस्तंभ आवश्यक आहेत. 1. पायाभूत सुविधा, ते आम्ही करत आहोत. 2. उच्च शिक्षणात परिवर्तन घडवून आणणे, जेणेकरून ते नवीन ज्ञान निर्माण करेल आणि एक नवीन नाविन्यपूर्ण परिसंस्था तयार करेल. कळलं का? म्हणून आम्ही त्यासाठी एक कार्यक्रम आखला आहे. म्हणून आम्ही सांगतोय की आमच्याकडे एक असा समाज असेल जिथे कल्याणाचं वितरण सुनिश्चित केलं जाईल आणि ते उत्पादन वाढीच्या बाबतीत एक आदर्श मॉडेल असेल. तर हा समानता आणि वाढ यांच्यातील एक प्रकारचा मिलाफ आहे, जो आम्ही एका धर्मनिरपेक्ष चौकटीत एका पुरोगामी संस्कृतीत प्रदर्शित करणार आहोत. ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. कळलं का? केरळच्या प्रत्येक नागरिकाला कला, साहित्य, नाट्य, चित्रपट यांचा आनंद घेता आला पाहिजे. आणि म्हणून, कारण तुमचं उत्पन्न वाढत असल्यानं आता लोकांना आलिशान घरांमध्ये उपभोग्य वस्तूंच्या खरेदीत वगैरे समाधान मिळत आहे. म्हणून समाजवादी प्रकल्पासाठी खऱ्या अर्थानं एक पुरोगामी संस्कृती असणं खूप खूप महत्वाचं आहे. भौतिक वस्तूंच्या उपभोगाऐवजी लोकांनी सांस्कृतिक उपभोगाचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आम्ही करत असलेल्या पायाभूत सुविधांच्या बांधकामात दिसेल की आम्ही भव्य स्टेडियम्स बांधत आहोत. आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यात 40-50 कोटींची सांस्कृतिक केंद्र असणार आहेत. आमच्याकडे आता बिनाले, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नाट्य महोत्सव आहेत. आमच्याकडे नृत्य, सर्व काही असेल. आणि आम्ही प्रत्येक साहित्यिक महोत्सवाला प्रोत्साहन देऊ, जो कोणालाही घ्यायचा असेल. आम्ही आमच्या ग्रंथालय चळवळीला पाठिंबा देऊ, तिच्यात परिवर्तन घडवू. तर हा केरळचा प्रकल्प आहे. सर, सगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टी ठीक आहेत, पण तुम्हाला वाटतं का की तुमची संधी हुकली आहे? इतर दक्षिणेकडील राज्यांची गेल्या दशकात सुमारे 100% वाढ झाली आहे. तुम्हाला 60% वाढ सुद्धा साधता आलेली नाही. तरुणांमधील बेरोजगारी 40% आहे. म्हणजे तुम्हाला या सगळ्यासाठी खूप उशीर झाला नाही का? नोकऱ्या निर्माण करण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक गोष्टींवर 40 कोटी खर्च करणं. मला वाटतं की आम्ही योग्य वेळी आहोत, उशीर झालेला नाही. आम्ही केरळसाठी जे केलं आहे ते म्हणजे औद्योगिक उत्तर काळात किमान 5-6 पिढ्यांनी एक सन्मानजनक सभ्य जीवन जगलं आहे. ते खूप महत्वाचं आहे. मूलतः राज्यांच्या 3 श्रेणी आहेत. तुम्ही हवं तर 4 म्हणू शकता. 1. गुजरात. तुमच्याकडे विकास आहे, पण कल्याण अजिबात नाही. मग तुमच्याकडे अभिजात केरळ आहे, जिथे फारसा विकास नाही, पण तुमच्याकडे पुनर्वितरण आणि कल्याण आहे. मग संपूर्ण बिमारू राज्य आहेत, जिथे ना विकास आहे ना कल्याण. तर आता आम्हाला एक उदाहरण प्रस्थापित करायचं आहे. ठीक आहे, आमच्या भूतकाळातील सामर्थ्यावर उभे राहूया. आमच्याकडे शिक्षित मनुष्यबळ, निरोगी मनुष्यबळ, एक प्रगतिशील संस्कृती आहे. या सामर्थ्याच्या आधारावर तुमच्याकडे विकासाला गती देण्याचा कार्यक्रम आहे. तर हा मानवी चेहरा असलेला विकास आहे. हा विकास सर्वसमावेशक विकास. तर ठीक आहे, कदाचित आम्ही हे थोडं अधिक आधी करू शकलो असतो, पण मला या कल्याणकारी मार्गावरून, पुनर्वितरणाच्या मार्गावरून गेल्याचा पश्चाताप नाही. मी त्याने इथल्या लोकांना एक चांगलं आयुष्य दिलं. 2021 निवडणूक ही LDFच्या संकट व्यवस्थापनावरील सार्वमत म्हणून पाहिली गेली. तुम्हाला माहिती आहे, कोविड, 2 मोठे पूर ज्यांनी राज्याचा विनाश केला. 2026 हे त्या शासन विकासानंतर काय झाले आहे म्हणून पाहिले जाईल. तुम्हाला वाटतं का की मतदार LDFवर तसाच विश्वास दाखवतील जसा त्यांनी 2021 मध्ये दाखवला होता? कारण ते संकट व्यवस्थापनाबद्दल होतं आणि हे त्यानंतर जे घडलं आहे त्याच्या एका विशिष्ट प्रकारच्या जबाबदारीबद्दल आहे.
तुमचा मुद्दा बरोबर आहे. केरळ सरकारने संकट व्यवस्थापनात अनुकरणीय कामगिरी केली. पहिले, नेपाळचा सामना. मग पूर जे होते, आणि हे पूर आणि भूस्खलन आणि कोविड आला. या प्रत्येकाला अशा प्रकारे हाताळले गेले की लोकांना पूर्ण पाठिंबा देण्यात आला. उदाहरणार्थ कोविड म्हणा. केरळमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात कमी मृत्यूदर आहे. जर तुम्ही अतिरिक्त मृत्यूदर विचारात घेतला, ठीक आहे, तर केरळचा मृत्यूदर जगात सर्वात कमी आहे. आणि गरिबांच्या समर्थनासाठी एक प्रकारचे संपूर्ण पॅकेज. बघा, आम्ही अजिबातच संयमी नव्हतो. म्हणा भारत सरकारने सर्व राज्यांना GDPच्या 5% कर्ज घेण्याची परवानगी दिली. सामान्यतः तुम्हाला फक्त GDPच्या 3% परवानगी असते. सर्व राज्यांनी जास्त कर्ज घेतले, पण मग ते सर्व खर्च करायला कचरत होते, कारण आतापर्यंत रूढ आर्थिक तत्वानुसार उसने घेतलेले पैसे महसुली खर्चावर खर्च करता येत नाहीत. तो फक्त मालमत्ता निर्माण करण्यासाठीच खर्च केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे का की भारतातील राज्यांकडे कोविडच्या काळात 3 लाख कोटी रुपये निधी खर्च न होता पडून होता, आणि तेही त्यांच्या तिजोरीत उसने घेतलेले पैसे. 7-8% उसने घेतलेले पैसे. 7% गुंतवणूक भारत सरकारच्या रोख्यांमध्ये 3% गुंतवले जात होते. हा एक प्रकारचा तमाशा आहे, एक विचित्र परिस्थिती. केरळ हे अशा राज्यांपैकी एक आहे जे नेहमी वेज अँड मीन्स मायनसमध्ये होतं. मी माझ्या सचिवांना म्हणालो, मला माझी तिजोरी एकाही दिवशी पॉझिटिव्ह बॅलन्सवर बघायची नाही. ते मध्ये ठेवा. आपण ओव्हरड्राफ्टवर असलो तरी मला परवा नाही. पैसे खर्च करा, लोकांना आधार द्या. तर हा एक वेगळा अनुभव होता आणि लोकांनी पाठिंबा दिला. तुमचं बरोबर आहे. खूप प्रभावी. आता अशी आणीबाणी अस्तित्वात नाही. वायनाडमधील भूस्खलन वगळता आपण करायला पाहिजे. खरं तर मी म्हणतो, तुम्ही जाऊन पाहिलं पाहिजे. कसं पुनर्वसन म्हणजे काय? ठीक आहे, एक संपूर्ण नवीन टाउनशिप बांधली जात आहे, पण संपूर्ण बाधित लोकसंख्येला पुनर्वसन दिले जाणार आहे. सर्व सामाजिक सुविधा वगैरे सह टाउनशिप, फक्त झोपड्या नाहीत. अधिक चांगल्या पद्धतीनं घरांची पुनर्बांधणी. ती तुम्ही स्वतःच बघा. ठीक आहे, तर सर्वसाधारणपणे आता ते नाहीये. पण पायाभूत सुविधा निर्माण करत असताना सामाजिक कल्याणात सुधारणा करण्याची ही रणनीती, ती आता खूपच स्पष्टपणे दिसू लागली आहे. तुम्ही बघा. पाच वर्षांपूर्वी पायाभूत सुविधांची फक्त सुरुवात झाली होती. राष्ट्रीय महामार्ग नुकताच सुरू झाला होता. नवीन पायाभरणी केली जात होती. तुम्ही म्हणत होता की हे सर्व येणार आहे, आणि आता हे सर्व प्रत्यक्षात येत आहे. आणि मला वाटतं तीच आज डाव्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. पण निश्चितच त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीतरी फायदा व्हायला हवा होता. बरं, तो एक खूप खूप अवघड प्रश्न आहे. हे सर्व असूनही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हरलो. मी जो निष्कर्ष काढतो तो हा आहे की आम्ही प्रचार युद्ध हरलो. केरळ हे भारतातील सर्वात जास्त मीडिया सेवी राज्य आहे. आमची माध्यमांमधील पोहोच, मुद्रित माध्यमं राष्ट्रीय सरासरीच्या 5 पट असतील. ठीक आहे, या छोट्याशा राज्यात 12 न्यूज चॅनेल्स आणि इंटरनेट, मोबाईलचा प्रसार सर्वात जास्त आहे. आता केरळमध्ये काहीतरी बदलले आहे. जरी आम्ही त्याबद्दल बोलत असलो तरी मला वाटत नाही की याचं महत्त्व आमच्या फारसे लक्षात आले. दिवसेंदिवस ज्या प्रकारचा सरकारविरोधी प्रचार चालू आहे तो अकल्पनीय आहे. मी म्हणेन की जर तुम्हाला आता सेवा करायची असेल तर आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. हा जाहीरनामा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप संघटनात्मक काम आवश्यक असेल, शाळा तयार करणे वगैरे वगैरे. गेल्या 5 वर्षापासून UDAला कोणताही खर्च न होता दाव्या विरोधी जाहीरपत्रक मोफत वितरित केले जाते, तेही अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं.
मला त्याचा हेवा वाटलाच पाहिजे. व्यावसायिक पद्धतीनं केरळमधील प्रत्येक घराघरा आणि हा प्रचाराचा परिणाम असा आहे ज्याची आम्ही अपेक्षा केली नव्हती. आणि म्हणूनच हे आपल्याला विकासाला चर्चेचा मुख्य अजेंडा म्हणून आणावे लागेल. दुसरं होतं उदाहरणार्थ SIR. त्याचा अर्थ असा लावला गेला की केरळ सरकार अल्पसंख्याक समुदायांसाठी, विशेषतः मुस्लिम समुदायासाठी काहीतरी करत आहे. या अशा काही गोष्टी आहेत ज्या नंतरच समोर आल्या. एक प्रकारे अल्पसंख्याक समुदायांमध्ये एक भीतीची मानसिकता निर्माण झाली आहे, इतकी की ते राष्ट्रीय स्तरावर योगदान देऊ शकणाऱ्या राजकीय पक्षांकडे आशेनं पाहतात. तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही स्थानिक निवडणुका खूप वाईटरित्या हरलो. एक बदल झाला होता. बघा, केरळमध्ये फक्त 30% अल्पसंख्याक दाव्यांना पाठिंबा देतात. हे 1959च्या कुप्रसिद्ध कम्युनिस्ट विरोधी आंदोलनापूर्वी वेगळे होते. ती घटना एक प्रकारचा मोठा मानसिक धक्का होता. तुम्ही जर दक्षिण केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना पाहिले तर दक्षिण केरळ पक्षाचा पहिला सचिव ख्रिश्चन होता, दुसरा सचिव ख्रिश्चन होता. प्रमुख नेते ख्रिश्चन होते, म्हणजे सर्व समुदाय उपस्थित होते. पण या कम्युनिस्ट विरोधी संघर्षानंतर, ज्यात चर्च खूप मोठ्या प्रमाणात सामील होता, ख्रिश्चनांमधून भरती 1980च्या दशकात, 1980च्या उत्तरार्धात माझ्या पिढीसोबत 1980च्या दशकात पुन्हा सुरू झाली. म्हणून आमच्याकडे फक्त 1/3 30% पाठिंबा आहे. स्थानिक निवडणुकीत ते सुमारे 25% खाली गेले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुधारणा दिसून आली. पण आम्ही मिळवलेले पूर्वीचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी ती पुरेशी नव्हती. तर ह्याच अडचणीसह आम्ही कामाला लागत आहोत. तर आम्ही 2 गोष्टी केल्या आहेत. एक, सोशल मीडियामध्ये मोठा हस्तक्षेप आणि आंतरवैयक्तिक संवाद प्रणाली, स्कोअर्स वगैरे पुनरुज्जीवित करण्याचाही प्रयत्न. दुसरं म्हणजे तर हा आउटरीच कार्यक्रम सुरू आहे. तर मला वाटतं की याचा एक दृश्य परिणाम होत आहे. आणि आम्हाला एक फायदा आहे. 140 मतदार प्रतिनिधींपैकी सुमारे 100 डाव्या पक्षांसोबत आहेत आणि ते सर्व, जवळजवळ ते सर्व पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखीचे आहे. प्रत्येक मतदारसंघातील प्रतिष्ठित कामगिरीमुळे ते ओळखले जातात आणि त्यामुळे आम्हाला एक मोठी आघाडी मिळते. मला वाटतं हो, 21 मध्ये जे घडलं त्याची आम्ही पुनरावृत्ती करू. दुसऱ्या विषयाकडे वळताना, हे मध्य पूर्वेतील युद्ध. तिथे तुमचे इतके केरळी लोक आहेत, ते परत येतात, ते पैसे पाठवतात, ते प्रवास करत ये जा करतात. आता LPGचा सुद्धा तुटवडा आहे. तुम्ही कसे आहात? तुमच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होत आहे आणि निवडणुकींवर याचा काय परिणाम होईल मध्य पूर्वेतील युद्धाचा? तर सर्वात आधी आखातातून येणारी रक्कम आमच्या GSTPच्या जवळपास 1/3 आहे. त्यामुळे येणाऱ्या पैशातील अनिश्चितता, ती प्रत्यक्षात येण्याची गरज नाही, पण अनिश्चितता उपभोग कमी करते, अडथळा आणते, विकासाचा वेग मंदावते. तो आर्थिक परिणाम आहे. आम्हाला पूर्वी कुवेती संकटाचा अनुभव आहे, जो केरळच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धक्का होता. राजकारणात पूर्वी अशा प्रकारच्या संकटामुळे सकारात्मक परिणाम व्हायचा. बघा, केरळ डाव्यांनी 1991च्या निवडणुकीत, 1990च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात विजय मिळवला, कारण डाव्यांनी सद्दाम हुसेन यांना पाठिंबा दिला होता. याचं साधं कारण म्हणजे साम्राज्यवाद विरोधाची एक मोठी परंपरा आहे आणि अमेरिकेविरोधी कोणत्याही गोष्टीला पाठिंबा मिळतो. पण आजकाल केरळमध्ये त्या प्रकारची मानसिकता सुद्धा बदलत आहे. केरळमध्ये पहिल्यांदाच आम्ही अति उजव्या विचारसरणीचा उदय पाहिला आहे, जी गोष्ट केरळच्या पटलावर पूर्णपणे अनुपस्थित होती.
तो उदयास आला आहे. तो अजूनही छोटा अल्पसंख्याक गट आहे. कदाचित 15-60%, 15% मतदार. पण तो उदयास आला आहे. दुसरं म्हणजे ख्रिश्चन समाजातल्या काही गटांमध्ये सुद्धा एक प्रकारचा फोबिया जोर धरत आहे. त्यामुळे आखातातील या राजकीय संकटामुळे एक प्रकारचा राजकीय परिणाम होतो, जो पूर्वी जगातल्या साम्राज्यवाद विरोधी उठावांमुळे केरळमध्ये होत असे. तुम्ही बघता. पण डावे हे एक असे राजकीय संघटन आहे ज्यानं सातत्यानं साम्राज्यवाद विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या युद्धात आम्ही इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात आहोत, आणि तो आमच्या निवडणूक प्रचाराचा एक भाग देखील आहे. याचा सकारात्मक परिणाम होईल, पण पूर्वी अशा भूमिकेचा जितका व्हायचा तितका नाही. ती माझी अपेक्षा नाही. तर एकीकडे आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. दुसरं म्हणजे याचे राजकीय पडसाद डाव्या पक्षांसाठी अधिक सकारात्मक असतील, पण पूर्वीच्या इतके नाही. तर LPGचे संकट जे लोकांना जमिनीवर जाणवत आहे. काल हॉटेलमध्ये सुद्धा ते सांगत होते की ते स्वयंपाकासाठी इंडक्शन वापरत आहेत, नियमित गॅस नाही. तुम्ही त्याचं रूपांतर अशा गोष्टीत करू शकला आहात का ज्याला लोक केंद्र सरकारचं अपयश म्हणून पाहतील? कारण तुम्ही म्हणताय की भाजप एक शक्ती म्हणून उदयास येत आहे. तरुण मतदार, तरुण पिढीसुद्धा त्यांच्यासाठी ते कदाचित जास्त जवळचं मानतात, ज्याला एक महत्त्वाकांक्षी भारत म्हणून पाहिलं जातं, जे भाजपसोबत जातं. बरं, काही विशिष्ट गटांकडून होणारा प्रचार असा आहे की हे राज्य सरकारचं अपयश आहे. गॅसची अनुपलब्धता, त्याचं वितरण करण्यात आलेलं अपयश वगैरे वगैरे. तो एक कुटील प्रचार आहे जो सुरू आहे, एक कथानक जे ते तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही मोदींचं अपयश उघड करत आलो आहोत. ते युद्धात कसे भागीदार बनले आहे, पूर्णपणे अनावश्यकपणे. ती अत्यंत चुकीची निवडलेली वेळ होती भारतीय राष्ट्रप्रमुखांसाठी इस्रायलला भेट देण्याची, आक्रमणाच्या पूर्वसंध्येला. कळतंय का? काहीही कारण नसताना घडणार असलेल्या गुन्ह्याला पाठिंबा जाहीर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाही अजेंडा नव्हता. आणि त्यामुळे भाजप बॅकफूटवर आहे. म्हणजेच भाजपला काही यश मिळणार नाही. ते जिंकण्याच्या जवळ 1 जागा, 2 जागा इत्यादीपर्यंत आले आहेत. पण मला नाही वाटत की यावेळी केरळमध्ये त्यांच्या मतांचा वाटा कसाही वाढेल. तो 16%पेक्षाही खाली जाईल. एक कारण आहे गोंधळ, संपूर्ण गोंधळ, मध्यपूर्व संकटाचा. कसं भारताला पूर्णपणे बाजूला सारण्यात आलं आहे. बघा, आपण श्रीलंकेच्या जवळ आहोत. श्रीलंका जी भूमिका घेत आहे तिच्याकडे बघा. कसे ते झुकायला नकार देत आहेत, जिथे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. तुम्हाला माहिती आहे, एक प्रकारचं भांडवली पलायन त्या बेटाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळ करेल. पण एक लक्ष्मण रेषा आहे ज्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. ती त्यांनी स्वतः चाखली आहे. होय, आम्ही जुळवून घ्यायला तयार आहोत. आम्ही घेणार नाही. पण भारत सरकार एका राष्ट्रप्रमुखाच्या हत्येबद्दल अगदी शोकसंवेदना द्यायला जायला, शोक व्यक्त करायला सुद्धा तयार नाही. त्यामुळे केरळमध्ये भाजप बचावात्मक पवित्र्यात आली आहे. तुम्ही याचा प्रचारासाठी वापर करता का? हो, मला वाटतं हे एक कारण आहे ज्यामुळे केरळमध्ये भाजपची स्थिती सुधारणार नाही. पण तुम्ही आधीच मान्य केलंय की तुम्ही अल्पसंख्याक मतं गमावली आहेत. तुम्ही काही उच्चवर्णीय हिंदू मतंही गमावली, मुख्यत्वे भाजपला. तुम्ही ओबीसी मतंही गमावत आहात का, जी तुमच्या पक्षासाठी एक मुख्य मतपेढी होती, आणि तुम्ही म्हणालात की भाजप 16% खाली जाईल. पण ते सार्वत्रिक निवडणुकीत 20% गेले. मग तुम्हाला इतकी खात्री का आहे की भाजप इतकी वाईट कामगिरी करणार आहे? आणि भाजपपासून दूर जाणारा जो काही पाठिंबा आहे तो काँग्रेसला मिळण्यापासून तुम्ही कसा रोखणार आहात? ठीक आहे. पहिले म्हणजे अल्पसंख्याकांची मतं. डाव्या पक्षांना अल्पसंख्याकांची 30% मतं मिळायची. आता ते प्रमाण कमी झालंय, पण तरीही डाव्या पक्षांना अल्पसंख्याकांची 25% मतं मिळतील, जे मला वाटतं यावेळी किमान थोडं सुधारेल. आपोआप नाही, पण काहीतरी दुसरी नवीन गोष्ट जी केरळमध्ये घडली आहे ती म्हणजे केरळमध्ये भाजपची वाढ. लोकांचा पाठिंबा
खूप खूप हळू राहिलं आहे. त्यांचं संघटन खूप खूप मजबूत आहे, RSSचं जाळ, पण ते हिंदू समाजात एकटे पडले आहेत. पण हे या शबरीमाला 2019 मधल्या आंदोलनामुळे बदललं. आणि शबरीमाला त्या वर्षी ते कोणती तरी निवडणूक हरले. भाजप सुमारे 20% पोहोचली. जरी जिंकले नाहीत तरी ते फक्त त्रिचूरमध्ये जिंकले, पण त्यांच्या मतांचा वाटा खूप सन्मानजनक झाला. आता एकूण फक्त 20%. याचा अर्थ असा होतो की ते जवळ पोहोचत होते. केरळमधील हिंदू समाजाच्या 40% जास्त. हा एक मोठा बदल आहे जो घडला आहे. पण त्यानंतर काय घडले तर कोणत्या विभागांमध्ये त्यांनी विस्तारामध्ये प्रवेश केला? 2000च्या शबरीमालापर्यंत त्यांचा विस्तार मुख्यत्वे उच्च जातींपुरता मर्यादित होता. पण शबरीमालाचा वापर करून त्यांनी डाव्यांच्या जनाधारामध्ये, मागास जाती आणि दलितांमध्ये एका मर्यादेपर्यंत विस्तार केला. आता त्यानंतरच्या वर्षांमध्ये आम्ही देखील आमची रणनीती बदलली आहे. बघा, आम्ही अशी भूमिका घेतली होती की पक्षाचा कोणताही सदस्य किंवा सहानुभूतीदार मंदिर समित्यांमध्ये, जातीय संघटनांमध्ये नसावा, वगैरे वगैरे. पण आम्ही जागा रिकामी केली. पण यावर RSS कब्जा करत होते. म्हणून आम्ही ठरवलं, नाही, पक्षाचे नेते तिथे असणार नाहीत. पक्षाचे सहानुभूतीदार तिथे असू शकतात आणि असायलाच पाहिजेत. त्यामुळे यापैकी बहुतेक जागा पुन्हा मिळवल्या आहेत. डाव्या विचारांच्या नसलेल्या टप्प्यांमुळे नाही, तर समजा धर्मनिरपेक्ष टप्प्यांमुळे. केरळमधील हिंदू धर्माची परंपरा अजिबात पुनरुज्जीवनवादी नाही, ते प्रबोधन आहे. धर्मनिरपेक्ष पद्धतीनं हिंदू धर्माचे संपूर्ण पुनर्विश्लेषण. केरळच्या प्रबोधनाचे सूत्र घोषणा आहे की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात यानं काही फरक पडत नाही, जोपर्यंत तुम्ही एक चांगले माणूस आहात. ही घोषणा श्री नारायण गुरु यांनी दिलेली आहे, माहितीये का? हाच केरळचा गाभा आहे. म्हणून आम्ही म्हणतो, तुम्ही धार्मिक राहा. आम्ही एक विवेकवादी भूमिका घेण्यास नकार देऊ. अवतरण चिन्हात ते म्हणतात, तुमच्या धर्माचा आदर करा, तुमच्या श्रद्धेचा आदर करा, पण ते राजकारणात आणू नका. आम्ही धर्मावर आधारित राज्याला विरोध करतो, पण धार्मिक श्रद्धेचं आम्ही रक्षण करू. जेव्हा आम्ही आमचा जनाधार परत मिळवला तेव्हा आम्ही आमची रणनीती सुद्धा बदलली. म्हणून मला वाटत नाही की ते आता मागासलेल्या वर्गांमध्ये शिरकाव करत आहेत, आणखी शिरकाव करत आहेत. भाजपची रणनीती जातीय संघटनांचा वापर करणे ही आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यापर्यंतच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि समजा स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये केरळमधील प्रत्येक कम्युनिस्ट प्रत्येक जातीय संघटनेत काम करत होता. कारण कम्युनिस्टांना सामाजिक सुधारणा चळवळीत खूप सक्रिय राहण्यास सांगितले होते. समजलं का? पण त्यांनी जातीय संलग्नता ओलांडून वर्गीय संघटनाही बांधल्या. नंतर स्वातंत्र्योत्तर काळात आम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं, जात, धार्मिक गोष्टी आणि इत्यादींपासून मागे हटलो. त्यामुळे आता भाजप या सर्व जातीय संघटनांना ताब्यात घेत आहे. म्हणून आम्ही एक भूमिका घेत आहोत की जोपर्यंत तुम्ही राजकीय भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही जातीय नेत्याला पाठिंबा देऊ. तुम्ही हरकत. पण जेव्हा तुम्ही एजवानच्या जातीय नेत्यासारख्या नेत्याला पाठिंबा देता, जो उघडपणे मुस्लिम विरोधी आहे, ज्याने उघडपणे मुस्लिम विरोधी विधानं केली आहेत, तर मग अल्पसंख्याकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? त्यापैकी काही बघा, तुम्ही विशेषतः विचारत आहात हो, एजवा समुदाय संघटनेबद्दल. RSSच्या ताब्यात येण्यासाठी हे एक प्रमुख लक्ष्य आहे. केरळमध्ये जर तुम्ही हिंदू CSDS सर्वेक्षणानुसार जात पाहिली तर 65% दलित डाव्यांना पाठिंबा देतात. पन्नास ते 53% मागासवर्गीय समुदाय, विशेषतः हा समुदाय डाव्यांना पाठिंबा देतात. जसजसे तुम्ही जातीय उतरंडीत वर जाता तसतसा तुमचा पाठिंबा कमी होत जातो. आता त्यांना हे काबीज करायचं होतं. त्यामुळे समाजात एक मोठा संघर्ष सुरू आहे. या विशिष्ट नेत्याचा मुलगा RSSचा राजकीय सहयोगी झालाय. आता ते वडील, एकदा ते पूर्वी जातीय संघटनेचे नेते होते. त्यामुळे त्यांनी जातीय संघटनेला RSSशी जोडण्यास नकार दिलाय. त्यामुळे समाजातच एक मतभेद आहे
एक गट जरी त्यांच्याच मुलाच्या नेतृत्वाखाली त्यांचाच मुलगा RSSशी उघडपणे संलग्न होऊ इच्छितो, तर दुसरीकडे जातीय संघटना औपचारिकरित्या तसे करत नाही. आता आम्हाला हे ओळखायचंय. हा फरक खूप महत्वाचा आहे. तुम्ही संपूर्ण जातीय सामाजिक संघटनेवर RSSचा दोष टाकू नका. म्हणून आम्ही अशा प्रकारच्या जातीयवादी विधानांपासून दूर राहतो. पण त्याचवेळी आम्ही संवाद सुरू ठेवू, कारण खूप खूप महत्वाचं आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे का RSSला शिरकाव करता येत नाही. याचं एक कारण असं आहे की नायर सर्व्हिस सोसायटीसारखी उच्च जातीय संघटना सुद्धा ती जातीय संघटना RSSच्या आदेशांचे पालन करण्यास नकार देते. अगदी अलीकडेच भारताचे उपराष्ट्रपती आदरांजली वाहू इच्छित होते. त्या जातीय संघटनेच्या संस्थापकांना त्यांनी नकार दिला. त्याची निवडणुकीची वेळ. ही जवळीक मुस्लिम समाजाला दुरावत आहे, नाही का? मुख्यमंत्र्यांची या एझावा समाजाच्या नेत्यासोबतची जवळीक. बघा, हा शिष्टाचार आहे. तुम्ही गाडीनं प्रवास करत आहात कारण सगळी वाहतूक थांबलेली आहे. हे म्हातारे गृहस्थ 85हून अधिक वयाचे चालत आहेत. तुम्हाला वाटतं का की त्यांनी तसंच पुढे निघून जावं? तर तुम्ही मागणी करत आहात. बघा, हे असं परसेप्शन वॉर आहे जे घडत आहे. लक्षात येते का? तर तुम्ही त्याचा अर्थ लावता, त्याला पाहतो, त्याला उचलतो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी आणतो. नाही, हा एक सामान्य शिष्टाचार आहे जो इथल्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला दाखवला पाहिजे. तर CPM विरुद्ध इतर यांच्यातला एक मोठा फरक म्हणजे, मला आठवते चो रामस्वामी म्हणाले होते, कोणतीही निवडणूक म्हणजे खिसे कापू आणि चोर यांच्यापैकी एकाला मत देण्यासारखं आहे. सगळेच भ्रष्ट आहेत, पण साधारणपणे CPMला भ्रष्ट मानले जात नाही. मात्र तुम्ही शबरीमलाचा मुद्दा उपस्थित करता. शबरीमलामध्ये हे आहे आणि हे पसरत आहे की तिथून सोनं चोरलं गेलं आणि त्याच्या जागी पितळ ठेवण्यात आलं. आणि CPMचे 2 नेते बोर्डाच्या अगदी शीर्षस्थानी होते. त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे? तुम्हाला इतरांसारखेच भ्रष्ट म्हणून पाहिले जाणार आहे का? आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार आहे का? एक, केरळ हा भारतातील सर्वात कमी भ्रष्ट समाज आहे. विविध सर्वेक्षणांमध्ये, भ्रष्टाचार सर्वेक्षणांमध्ये पारदर्शकता सर्वेक्षण आहे. 2, गेल्या 5 वर्षात विरोधी पक्षाने कोणत्याही वेळी अगदी विरोधी पक्षाने गेल्या 5 वर्षात एकदाही विधानसभेत औपचारिकपणे भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही. आता सरकारच्या अगदी अखेरच्या काळात शबरीमलामध्ये एक घोटाळा उघडकीस आलाय. सोन्याचा मुलामा दिलेला, बाहुल्या आणि इतर मूर्ती म्हणून नेण्यात आल्या आणि मग ते सोनं चोरीला गेलं. तर पोलिसांची केस अशी आहे की CPMचे उमेदवार देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष या पट्ट्या कोटिंगसाठी समजा चेन्नई वगैरे ठिकाणी काढायला सहमत झाले. त्यामुळे ते सुद्धा यात सामील आहेत. तर अशा प्रकारे हा घोटाळा उघडकीस आला. केरळ सरकारने न्यायालयाला सांगितले, तुम्ही विशेष तपास पथकामार्फत तपासावर देखरेख करा. आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. आणि आमची इच्छा आहे की देवस्वम बोर्डाची लोकांमध्ये पूर्णपणे एक प्रकारची विश्वासार्हता असावी. त्यामुळे कोणत्याही राजकीय नियुक्ती झालेल्या व्यक्तीला अध्यक्षपदावरून हटवण्यात आले नाही आणि एका वरिष्ठ नोकरशहा, निवृत्त नोकरशहा ज्यांनी लोकांमध्ये एक आदर्श कामगिरी आणि विश्वासार्हता प्रस्थापित केली आहे, त्यांची देवस्वम बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण मग घटना घडल्या. हे अगदी स्पष्ट झाले की या घोटाळ्यात पुजाऱ्यांसहित बरेच लोक सामील होते आणि या पुजाऱ्यांना भाजपचा पाठिंबा आहे. दुसरे म्हणजे हा घोटाळा सध्याच्या सरकारच्या किंवा मागील LDF सरकारच्या काळात सुरू झाला नाही. तो UDFच्या काळात सुरू झाला. गोष्टी अस्पष्ट होत्या, घडामोडी सुरू होत्या, त्यामुळे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे तपास चालू राहू द्या आणि जो कोणी दोषी असेल तो यातून सुटू शकत नाही. शबरीमलामध्ये जो या प्रकारचा गैरकारभार चालत आलेला आहे. तर मला वाटतं तुम्ही मला विचारलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी का करू शकलो नाही. एक कारण हेच होतं
बघा, मला वाटतं की शबरीमालामधली ती एक प्रकारची धार आता निघून गेली आहे. जरी लोकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली असली तरी डावे पक्ष कोंडीत सापडलेले नाही. हे खूप व्यापक आहे आणि आम्ही सांगत आहोत की न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास होऊ द्या आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ द्या. ठीक आहे, ही मोहीम म्हणते मतदार ओंद्र DF अल्लादे. पण लोकांच्या मनात असं दिसतंय की ते CPM सोबत मतदार ओंद्रू पिनराई विजयन अल्लादे आहे. ही अशी काही गोष्ट आहे का ज्यामुळे तुमचं नुकसान होत आहे? बरं, या संदर्भात काही रेंगाळणाऱ्या शंका असतील. मी ते नाकारणार नाही. हा एक प्रकारचा प्रचार आहे. ते त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. ते मंदिरातील पारंपरिक मंत्रोच्चारांच्या तालावर विडंबनं गाणी तयार करत आहेत. त्यामुळे आम्हाला त्याला प्रतिसाद द्यावा लागेल. या विशिष्ट प्रकरणात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हेच ते आव्हान आहे जे आम्ही UDFला देत आहोत. गेल्या 5 वर्षात डाव्या पक्षांच्या कोणत्याही मंत्र्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा एकही आरोप तुम्ही लावू शकला आहात का? औपचारिकपणे भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. आम्हाला वाटलं होतं की किमान विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात तरी काहीतरी खोटानाटा आरोप केला जाईल. एकही नाही. त्यामुळे हो, मला वाटतं या बाबतीत आमची विश्वासार्हता बऱ्यापैकी जास्त आहे. तर या निवडणुकीत तुम्ही कोणाशी लढत आहात? मतं परत मिळवण्यासाठी तुम्ही भाजपशी लढत आहात का? तुम्ही UDFशी लढत आहात का? ज्यांना फायदा होत आहे आणि ज्यांनी महानगरपालिका स्थानिक निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली. तुमचं लक्ष कोण आहे? राहुल गांधी म्हणाले की CPM आणि भाजप एकत्र आहेत. तर तुम्ही कोणाला लक्ष करत आहात? तर आमचं लक्ष, मुख्य लक्ष स्वतः UDFच आहे. तेच आव्हान देणारे आहेत की भाजप काही फार दूरची तिसरी शक्ती नाही. फक्त काही मतदारसंघ वगळता जिथे आम्ही भाजप आणि UDFला समान रूपानं विरोध करू. पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, केरळमध्ये 1960 पासून EMS यांना हरवायचं होतं. जनसंघाने EMS नंबूद्रीपाद यांच्या विरोधात उमेदवार मागे घेतला आणि काँग्रेस आणि जनसंघाने त्यांना हरवण्यासाठी एकत्र लढा दिला. त्यावेळेपासून प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मतदारसंघात हा सौदा चालत आलेला आहे. आणि जर तुम्ही अशी उदाहरणं पाहिली जिथे भाजप जिंकलीये तर ते नेहमीच UDFच्या संगनमतानं झालंय. त्यांचा मतांचा वाटा मोठ्या प्रमाणात खाली जातो आणि भाजप जिंकते. हे गेल्या विधानसभेत त्रिचूरमधील लोकसभा निवडणुकीतही घडलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी हेच उदाहरण पाहायला मिळाले आणि निवडणुकीनंतर भाजप आणि काँग्रेस एकत्र आले. खरं तर जसं उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये एका पंचायतीमध्ये मट्टथूर आणि तिथे निवडणुकीतील काँग्रेसचे लोक भाजपमध्ये सामील झाले. तर तुम्हाला आढळून येईल की काही विशिष्ट भागांमध्ये डाव्यांना हरवण्यासाठी त्यांच्यात एक सामंजस्य होत आहे. जिथे भाजपचा संबंध आहे त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त डाव्यांना खाली खेचायचंय. कारण जर भाजपला केरळमधील हिंदू समाजात शिरकाव करायचा असेल, जो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रबोधनाच्या परंपरेमुळे एक अत्यंत धर्मनिरपेक्ष समाज राहिला आहे, तर डाव्यांना विखुरवणे महत्वाचे. आत्तापर्यंत त्यांचं अनेकदा काँग्रेससोबत सामंजस्य असतं. तर आता जो मोठा वाद सुरू आहे तो इथे खूप मजेशीर आहे. तर काँग्रेस असा आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे की CPM भाजपसोबत हातमिळवणी करत आहे. राहुल गांधी येतात आणि त्यांनी CJP बद्दल हे हास्यास्पद विधान केलं आणि अर्थातच दाव्यांचंही प्रत्यारोप आहेत. तर हे एक प्रकारचे नॅरेटिव्ह आणि काउंटर नॅरेटिव्ह आहे जे चालू आहे. एक प्रश्न. हो. तुम्ही भाजपच्या हिंदूंमध्ये शिरकाव करण्याबद्दल बोललात. काय म्हणालात? तुम्ही भाजपच्या हिंदू व्होट बँकेत शिरकाव करण्याबद्दल बोललात. पण ख्रिश्चनांचे काय? भाजप ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि ख्रिश्चन समुदाय तुम्हाला माहिती आहे एक प्रकारे अनेक भागांमध्ये भाजपसाठी मध्ये खुला राहिला आहे. आणि यापूर्वी तुम्ही इस्लामोफोबियाबद्दल बोलले होते. कासा,
डिफेंडर्स ऑफ द ख्रिश्चन फेथ, वॉरियर्स ऑफ द क्रॉस यांसारख्या गटांमुळे ख्रिश्चन समाजातही इस्लामोफोबिया वाढत नाहीये का? तुम्हाला माहिती आहे, आपण त्यांना उपद्रवी घटक म्हणून दुर्लक्षित करतो, पण कुठेतरी ते मोठी भूमिका बजावण्यासाठी परत येतात. होय, भाजप ख्रिश्चन समाजात विशेषतः उच्चवर्णीय ख्रिश्चनांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. तेथे पारंपरिक सिरियन ख्रिश्चन आहेत, ज्यांना उच्च जातीय मानले जाते, जरी ते सर्व उच्च जातीय धर्मांतरित नव्हते. पण पोर्तुगीज आणि प्रोटेस्टंट धर्मांतरित देखील आहेत, जे अधिक खालच्या जातींमधून आलेले आहेत. आता भाजप हा प्रयत्न करत असला तरी, आणि कारण चर्च ही एक शक्तिशाली संस्था आहे, जिच्याकडे समजा भरपूर उद्योगधंदे आहेत, बाहेरून देणग्या येतात, आणि तसेच शैक्षणिक आणि आरोग्य संस्था आहेत, त्यांना केंद्र सरकारशी संघर्ष करायचा नाहीये, ठीक आहे? ते सुद्धा समजण्यासारखं आहे. त्यामुळे त्या प्रभावाचा वापर करून ते ख्रिश्चन समाजात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ख्रिश्चन समाजातील क्रिसांगी नावाचा एक लहान गट उदयास आला आहे, जे इस्लामला हिंसक विरोध, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन सिद्धांत आणि इत्यादी गोष्टींचा प्रचार करतात. पण जसा भाजप सेतू बांधतो, तसं उत्तर भारतात काहीतरी घडतं. ख्रिश्चनांवर हल्ला होतो, चर्चवर हल्ला होतो, आणि तिथे मल्याळी पाद्री किंवा नन्स काम करत असतात. त्यामुळे त्याचे पडसाद केरळमध्ये उमटतात. ते जे काही काम करतात त्यावर उत्तर भारतातील कोणीतरी पाणी फेरतं. त्यामुळे सरतेशेवटी जेव्हा ताळेबंद मांडला जातो, तेव्हा ख्रिश्चनांमधील भाजपचा पाठिंबा देखील अत्यंत मर्यादित आहे. वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला माहीत आहे की तुमची आता एक मोठी मीटिंग आहे, पण ते खरंच खूप मनोरंजक होतं. खूप खूप आभार.